थँक्यू। श्री कुर्लाई चषक 2024 मध्ये सर्वांचं या कबड्डी महासंग्रामात हार्दिक स्वागत। या पुढील भन्नाट सामन्याकडे आपण जातोय। आमंत्रित करूया, तुमच्या जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या कबड्डी पट्टूंसाठी। सगळ्यांचे आशीर्वाद म्हणजे आपल्या जोरदार टाळ्या असतील। टाळ्या वाजवत राहायचंय। टीमला बोलवतोय, रेडी आहेत का सगळे? भन्नाट गीत वाजलेलं आहे। प्लीज वेलकम बाल मित्र मंडळ कबड्डी संघ नाला सोपारा। डीजे थैंक यू डीजे। और यहाँ पे नाला सोपारा टीम को टक्कर देने आ रही है आपके सामने एक बलाढ्य टीम जिनको कहती है दुनिया, जो खुद के ऊपर भरोसा करके क्या जीतेगी ये मैच, क्या फाइट और टक्कर उसी अंदाज के साथ देगी। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिएगा। प्लीज वेलकम बिग एंड ह्यूज टीम आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव वसई। हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे। चला पुन्हा एकदा आपण वळूया। अगदी सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल, तत्पूर्वी आपण या अतिथींच्या स्वागत सन्मानाकडे वळूया। प्लीज स्टेजवरची लाईट मात्र आपण ऑन करायची आहे। आदरणीय सन्माननीय विद्यमान मुख्याध्यापक त्रिमूर्ती माकणे, या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक, तुमचे आमचे एक सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, अनेक विद्यार्थी ज्यांनी अगदी लिलिया घडवलेले आहेत असे आदर्श शिक्षक सन्माननीय जगदीशजी किणी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी पुनश्च एकदा आदर्श शिक्षक माजी उपमुख्याध्यापक राजनजी गरज सर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश किणी सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावा। राजेंद्रजी घरात राजन गदा यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल। गरज सरांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ द्या आणि ते सन्मानित करतील जगदीश किणी सरांना। अगदी मायेची आणि उबदार प्रेमदार ही ऊब, ही मायेचा उबारा अगदी असाच राहू देत आणि तेच उबाऱ्याचं प्रतीक म्हणून या मायेची शाल दिली जाते। तसेच आपल्या कीर्तीचा सुगंध मात्र चहूबाजूने पसरावा म्हणूनच या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण सतत राहावी म्हणूनच हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते। आदरणीय सन्माननीय जगदीशजी किणी सर, वेलकम वेलकम वेलकम। चला वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय। तर यापुढील सामना खेळण्या दृष्टीने पहिला पुकार राजे यशवंत नगर कबड्डी संघ राजे यशवंत नगर विक्रमगड विरुद्ध कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे। कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे राजे यशवंत नगर विक्रमगड, पहिला पुकार, आपण तयार राहायचंय यापुढील सामना। चला रेड साठी आलाय बाल मित्र मंडळ नाला सोपारा। विपक्ष आपण टीम पाहतो आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव। दोन्ही संघ मातब्बर आहेत, एकाच तालुक्यातील आहेत, वसई तालुक्यातील। जर नामांकित संघांची जर यादी केली तर या नामांकित संघांमध्ये ज्यांचं नाव अगदी तोला मोलाचं आहे असं आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर तोडीस तोड संघ आपण पाहतोय बाल मित्र मंडळ नाला सोपारा। अजूनही सुरुवात मात्र या ठिकाणी पॉइंटने होत नाहीये। जर्सी क्रमांक 22 रेडर या ठिकाणी कोर्ट मध्ये आलाय, नाला सोपारा संघाच्या कोर्ट मध्ये आलाय। 7 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत। या 7 डिफेंडर मध्ये पॉइंट मात्र महत्वाचा असेल। पहिला पॉइंट या ठिकाणी आगाज केला, अपील मात्र जोरदार केलाय, पहिला पॉइंट मिळवलाय कारण हा पहिला पॉइंट महत्वाचा असतो। आई अष्टभुजा रानगाव, आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव संघाचं मात्र मनोबल, धैर्य, धाडस नक्कीच वाढेल आणि त्याच आत्मविश्वासाचा फायदा मात्र या सामन्यामध्ये घेता येईल काय, कारण पहिला सामना खूप महत्त्वाचा असतो। पहिला सामना विन झाल्यानंतर जो काही आत्मविश्वास उंचावतो ना तो मात्र अगदी खूप मोलाचा असतो।
1-0 स्कोरबोर्ड असताना या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट घेतलं जाते. जर्सी क्रमांक 12 आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान 6 डिफेंडर मैदानात असताना रेडर आल्या 12 नंबरचे जर्सी बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय घडले? बोनस +1 पॉइंट 2 पॉइंट मिळालेत आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान. थर्ड रेड डुआयडायची रेड आहे जर्सी क्रमांक 9 बाल मित्र मंडळ नाला सोपारा. दिल की घंटी बजती हुई, घंटी वाजले. डुआयडाय करा किंवा मरा. काय करेल की बाहेर जाईल, करेल की बाहेर, करेल की बाहेर. बघूया काय घडतंय मैदानामध्ये. पकड की पॉइंट. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला, बॅग दाखवले गेले, मात्र जशी संधी मिळाली, जसा मौका मिळाला तसाच मारला चौका. पॉइंट मिळवलाय आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान. 4 पॉइंट 4-0. अजूनही खातं उघडलेलं नाही आहे. खात्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहतोय बालमित्र मंडळ नाला सोपारा. एक पॉइंट मात्र महत्वाचा असणार आहे, कारण लक्ष असणार आहे श्री कुर्लाई चषकाकडे. कोण ठरेल, कोण बाजी मारेल, कोण होईल मुकद्दर का सिकंदर. एक से बढ़कर एक पालघर जिल्ह्यातील नामांकित संघ 32 संघ एकमेकांसमोर झुंजणार आहेत आणि हेच झुंज मात्र कडवी आपण पुढील 4 दिवस पाहणार आहोत. 5-0 स्कोरबोर्ड आहे. 5 पॉइंट आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगावचे. या ठिकाणी शांत पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 7 डिफेंडर मैदानात आहेत. बोनस ऑन असेल टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्न करतात. आत्मविश्वास मात्र थोडा कमी आहे, कारण अजूनही 5 पॉइंटने पिछाडीवरती आहेत. अजूनही पॉइंट मात्र खोललेला नाहीये. पालघर जिल्ह्याचं ओरिजिनल पुष्पा झुकेगा नाही साला. या ठिकाणी मात्र सुपर टॅकल होताना पहिले पॉइंट डिरेक्टली 2 पॉइंट सुपर टॅकलच्या माध्यमातून घेतलेत बालमित्र मंडळ नाला सोपारा. आणि त्याच वेळेला मात्र या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय, कारण आता रणनीती आखली जाईल. जे पाहिजे होतं पॉइंट मिळाले, पुढे काय घडेल कुठे जाऊ नका. आपण पाहतोय कबड्डीचा महासंग्राम. चला पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. टाइम आउट घेतल्यानंतर मात्र काय रणनीती ठरवले, ती रणनीती इम्प्लिमेंट केली जाईल का. या ठिकाणी कव्हर फिरली गेले आणि कव्हरला साथ मिळाली बाकी साथीदारांची. एकीच बळ मिळते, फळ पॉइंट मिळते आई अष्टभुजा माता प्रतिष्ठानला टॅकलचा. चला पुन्हा एकदा 3 डिफेंडर आहेत. जर्सी क्रमांक 22 आई अष्टभुजाचा, ज्याने पहिल्याच रेड मध्ये पॉइंट मिळवला होता, आगाज केला होता. हम यहाँ के बादशाह है. तीच बादशाह प्रमाणे रेड टाकताना आपण पाहतो या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. उंची आहे, या उंचीचा फायदा, कारण जे देवाने दिले ना, ते दिलेल्या गोष्टीचा मात्र आपण फायदा उचलायला हवा, नाहीतर ते दिले त्याचं सोनं करता येणार नाही. आणि म्हणूनच कबड्डी सारखा खेळ आहे, आपली अस्मिता वाढवणारा खेळ आहे, आपल्यावरती मातीचे संस्कार रुजवणारा खेळ आहे. हा संस्कार, ही अस्मिता, हा स्वाभिमान बाळगणारा खेळ आहे. आणि म्हणूनच मी म्हणेन की क्रिकेटचा डायनोसॉर जसा प्रत्येक खेळ आता मात्र खायला लागलेला आहे, आणि तोच खात असताना मात्र विशाल पाटील आणि टीम कुर्लाई चषक या ठिकाणी आयोजन केलं जाते. कबड्डी मात्र या ठिकाणी जिवंत ठेवली जाते. यस डीजे. और यहाँ पे रेड करता हुआ हर्ष मेहर पुष्पा रेड के ऊपर सुपर टॅकल ऑन. युवा प्रो कबड्डी गत पुणे ज्याने गाजवली होती, राज्य स्तर ज्याने अप्रतिम खेल दाखवलाय. पुणे में स्टार बने थे ये खिलाड़ी. सुपर टैकल में यहाँ पे रेड कर रहे हैं. टीम 4 पॉइंट से आगे बढ़ती हुई वसई टीम. और यहाँ पे
डिमांड करते हुए कोच नालासोपारा टीम के। और ये रेडर क्या टच पॉइंट लिया है हर्ष महर ने। जी हां, 2 पॉइंट हासिल किए इस रेड में। चला या ठिकाणी अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतोय। कुर्लाई चषक 2024 भव्य दिव्य मजबूत, कुठल्याही प्रकारचा वाद मात्र या ठिकाणी होणार नाही। पंच पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नावाजलेले पंच आपण पाहतोय। मयूर पवार स्वतः मात्र राष्ट्रीय पंच आपण पाहतोय मयूर पवार। हॅलो, चला पुन्हा एकदा सामन्याला मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय 8-2 मोठा आगाज आहे, मोठी आघाडी आहे आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान। काय घडेल 2-8 6 ची आघाडी, 6 ची आघाडी। ही आघाडी अजून वाढवली जाईल काय? पर्वता एवढं मात्र पॉइंट मिळवले जातील काय? कारण एक वसई तालुक्यातील मातब्बर संघ म्हणून ज्यांची ओळख आहे आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव, आणि तितकाच उमदार दमदार संघ आपण पाहतोय बालमित्र मंडळ। मात्र थोडासा या ठिकाणी बॅकफूट वरती जाताना पाहतोय, कारण थोडंसं बॅलेन्सिंग बिघडताना पाहतोय। कारण मॅटवरच्या स्पर्धा आहेत, मॅटवरच्या स्पर्धा खेळत असताना अगदी तंत्रशुद्ध खेळी या ठिकाणी होणे महत्वाचं असतं। 7 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत, 2-2-1-2च्या सेटमध्ये खेळतात। जर्सी क्रमांक 7 आई अष्टभुजा रानगाव। आणि या ठिकाणी बघा काय घडते, जेव्हा तंत्र बिघडली जातात ना त्यावेळेला अशा प्रकारच्या चुका होऊ शकतात। ह्याच चुका मात्र बालमित्र मंडळ संघाकडून होताना पाहतो। ऍडव्हान्स टॅकल कधीही अनसक्सेसफुल ठरत असते। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 रानगावच्या कोर्ट मध्ये आलाय। जास्तीत जास्त रेडर पाहतो आपण बालमित्रचे, हे उजव्या बाजूने चढाई करताना आपण पाहतोय। कारण आपल्या शरीराचा एक नियम आहे की उजवी बाजू ही प्रत्येकाला आवडीची असते, प्रत्येकाला हवीशी आहे, आणि बॉडीचं बॅलेन्सिंग हे उजव्या साईडला लवकर होत असतं, आणि त्याचाच फायदा घेताना आपण पाहतोय जास्तीत जास्त खेळाडू हे उजव्या बाजूने रेड करताना आपण पाहतोय। परंतु यशस्वी तोच होतो जो प्रवाहाच्या विरुद्ध जातो, संकटाला सामोरा जातो, परिस्थिती पुढे जो झुकत नाही तोच खरा विजेता होतो। आणि नक्की तोच पुष्पा असतो, झुकेगा नाही। थर्ड रेड साठी आलाय, डू ऑर डाय ची रेड आहे। 12-2 स्कोर बोर्ड आहे। काय होईल, कुठे फिरेल, समीकरण बदलेल काय? पहिला हाफ अजूनही प्रगती पथावरती आहे। पहिले हाफ मध्ये काय घडेल? डू ऑर डाय वरती आहे। आप खाली हाथ आ नहीं सकते वरना बाहर जा सकते हो। डू ऑर डाय करा किंवा मरा, या ठिकाणी करावं लागेल, प्रयत्न मात्र जोरकस करावे लागतील। डू ऑर डाय ची रेड होती, माहिती होतं रेडरला, मात्र रेडर मैदानाच्या बाहेर। चला पुन्हा एकदा पाहतोय आपण 12-2 स्कोर बोर्ड वरती असताना जर्सी क्रमांक 3 पंचाने इशारा दिला, यस मॅच इज गोइंग ऑन, मॅच सुरू झाले। थोडासा विलंब घेतला होता, टाइम आउट घेतला होता। या टाइम आउट नंतर मात्र या ठिकाणी काय घडलंय, पंच आमचे आहेत मयूर पवार, रायडरला बाद देत आहेत, रायडर मात्र आउट होतोय। रायडर बाद झाल्यानंतर पॉइंट मिळतो आई अष्टभुजा माता प्रतिष्ठानला। 13-2 थोडंसं बॅकफुटला गेलाय, कारण आत्मविश्वासाची कमतरता आपण पाहतो बालमित्र मंडळ नालासोपाराकडे। पुढे जायचं असेल तर त्याच उष्म्याने त्याच जोशाने पुढे जावं लागेल, एकटा तर एकटा मात्र झुंज मात्र द्यावी लागेल।
प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. तेच प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. आज थॉमस एडिसनचं आपण नाव घेतोय. 1000 वेळा अनसक्सेसफुल ठरला, परंतु त्यानंतर मात्र प्रयत्न जिकरीचे ठेवले आणि 1001 वेळ प्रयोग मात्र सक्सेसफुल ठरला. आणि म्हणूनच त्याच आपण लाईटच्या दिव्यांमध्ये आहोत. म्हणून एक चुकी झाली म्हणून स्वतःला दोष देऊ नका. त्या चुकीतून शिकत राहा, कारण चुकातून शिकतो तोच खरा माणूस असतो, तोच खरा खेळाडू असतो. आणि तोच खेळाडू या ठिकाणी खेळाडू वृत्तीने खेळावं लागेल. प्रत्येकाला आपल्या चुका मात्र भरून काढाव्या लागतील. जेवढ्या कमीत कमी चुका होतील ना, तोच संघ मात्र या ठिकाणी विजेता होऊ शकतो. दरम्यान आपण पाहतो अष्टभुजा माता प्रतिष्ठान वर्सेस बालमित्र मंडळ नालासोपारा. 14-2, अजूनही 12ची पिछाडी. थर्ड रेड, डुआयडायची रेड रानगाव संघाकडून आलाय. 22 नंबरची जर्सी, उंच भरवशाचा रेडर. काय जंप करतोय, वाह! जंप मध्ये नंबर 1 आहे. लॉंग जंप मध्ये पण याचा नंबर येऊ शकतो, उंच उडीमध्ये पण याचा नंबर येऊ शकतो. तसा कबड्डी मध्ये पण हुशार आहे. नक्कीच रानगाव संघाला आज त्यांनी अनेक ठिकाणी पुढे नेले. असा जर्सी क्रमांक 22 एक तर विशेष कौतुक करावं लागेल. तदनंतर मात्र आता रेड वरती कोर्ट वरती आलाय नालासोपारा संघाकडून. अजूनही 2च पॉइंट आहेत नालासोपारा संघाचे आणि फर्स्ट टाइम आउट या ठिकाणी संपुष्टात येतोय. स्कोर बोर्ड पाहतोय आपण 15-2. कुठे जाऊ नका, कारण पहिल्या हाफ मध्ये वर चढ ठरलाय अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव. तर थोडासा बॅकफुट वरती आहे. विचार विनिमय करावा लागेल, प्लॅनिंग करावं लागेल आणि जे प्लॅनिंग करतील ते मात्र सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. स्वतःला झोकून द्यावं लागेल. जोपर्यंत झोकून देत नाही तोपर्यंत मात्र यश मिळत नाही. यश मिळवायचं असेल तर एकटा पुढे मात्र जावं लागेल. बघूया, कुठे जाऊ नका. आपण पाहतोय या कबड्डीचा महासंग्राम कुर्लाई चषक 2024. भव्य दिव्य मजबूत आयोजन. 2024 मधील या पुढील सामना दुसरा पुकार राजे यशवंत नगर कबड्डी संघ विक्रमगड विरुद्ध कुर्लाई सफाळे पालघर. लोकल टीम कुर्लाई सफाळे, विपक्ष राजे यशवंत नगर. दुसरा पुकार, आपण प्रवेशद्वाराजवळ हजर राहायचंय. किट आणि शूज घालून रेडी. डीजे थँक्यू डीजे. रेडचा प्रयत्न या ठिकाणी मात्र हर्ष मेहर या ठिकाणी चढाई करताय. 4च प्रतिहल्ल्यात्मक रेड आहे. आघाडी तर मजबूत आहे. अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगावकडे 13 गुणांच्या आघाडीवर. हातस्पर्शाचा प्रयत्न गतिमान रेड या ठिकाणी करताना हर्ष मेहर पुष्पा पालघर जिल्ह्यातील उत्कृष्ट रेडर. युवा प्रो कबड्डी ज्यानं गाजवली होती पुणे या ठिकाणी बालेवाडी स्टेडियम मध्ये. चमकलेला खेळाडू आहे हर्ष मेहर. पॉइंट घेऊन येताना जब तक हर्ष मेहर चलते रहेंगे लीड बढ़ता जाएगा अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगांव टीम का. लेकिन यहाँ पे बाल मित्र मंडल वापसी करेगी ये टीम. इनके पास भी शतरंज के खिलाड़ी है. आप सेकेंड हाफ में पावर दिखाएंगी बाल मित्र मंडल नालासोपारा टीम. हैंड टच का प्रयास, जी हाँ, बहुत अच्छा स्ट्रगलिंग था, वापस आए. ऑफिशियल टाइम आउट लिया इस बार रेफरी ने और बुलाते हुए यहाँ पे कप्तान अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगांव के. अनुशासन तो होता है. प्रो कबड्डी में देखा था रविंद्र पहल को, जिनको ग्रीन कार्ड दिया, नहीं सुने, भी बाद में येलो दिया, नहीं सुने, बाद में रेड दिया और बाहर बिठाए थे. रविंद्र पहल दबंग दिल्ली के डिफेंडर, याद करो. अब यहाँ पे सुपर टैकल ऑन का माहौल रेड करता हुआ. यहाँ पे रेडर नालासोपारा का कोर्ट है और रेड वसई टीम का रेडर. युवा खिलाड़ी सपोर्टिंग रेडर हर्ष मेहर की ये ताकत है. ये खिलाड़ी, इनके पैर में बहुत ही पावर है, स्पीड बहुत है और टीम को ताकत देते हुए, लेकिन इसी ताकत को टच पॉइंट के साथ लेके आएगा. आगे की रेड करेगा किट नंबर 4 का खिलाड़ी. जोपर्यंत रेड चालत नाही तोपर्यंत नालासोपारा या मॅच मध्ये डोकं वर काढू शकत नाहीये. चढाई गुण संपादन केले तरच पिछाडी भरून निघेल आणि इथे चौडा पकड गुण मिळतोय वसई रानगावला. वसई नालासोपारा या 2 टीम मध्ये संघर्ष आहे. रानगाव विरुद्ध नालासोपारा. लोन वाचवायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. हा लोन बाल मित्र मंडळ नालासोपारा वाचवतील का ही मॅच बनवायची असेल तर. परंतु अष्टभुजा माता रानगाव हा संघ बलाढ्य आहे. बलाढ्य या दृष्टिकोनातून की त्यांनी कव्हर सेटअप एक चांगला बसवलेला आहे. कुठल्याही रेडरला डोकं वर काढून देत नाही. एक भी रेडर अब तक चला नहीं है बाल मित्र मंडल नालासोपारा टीम का.
और इसकी वजह से इस मैच में 16 पॉइंट से पीछे, बहुत ही बड़ा फासला है। वन साइड मैच खींचती भी यहाँ पे रानगाव टीम। बड़ा काम बड़ा नाम, संघर्ष स्वतःशी करावा लागतो। मी कसा खेळेल, माझा खेळ चमकवेल, तेव्हा हा सांघिक खेळ मात्र 7 खेळाडूचा चमकेल। एका खेळाडूनं मॅच शेवटच्या मोमेंटला निघते, परंतु 7 खेळाडूंच्या ताकदीनं मॅच ही शेवटच्या मोमेंट पर्यंत सुद्धा बनवू शकेल। 2-19 यापुढे सामना राज्य यशवंत नगर विक्रमगड विरुद्ध लोकल टीम होम ग्राउंड टीम कुर्लाई सपाळे पालघर। तैयार राहायचंय। फिर एक बार मैच की तरफ हम आएंगे। रेड का तवा रेडर यहाँ पे रानगाव टीम का, और सामने डिफेंस है नालासोपारा का। नालासोपारा कुछ अलग झलक कबड्डी दिखा पाएगी इस मैच में, देखते हुए यहाँ पे नालासोपारा के दर्शक, फैन फॉलोअर्स। रानगाव नंतर मात्र ही मॅच आपल्या बाजूनं वन साइड खेचलेली जवळजवळ 19 गुणांची मजबूत आघाडी मात्र ते खेचताना पाहायला मिळतात। प्रेक्षक चर्चा करतायत, एक लोन दिला तर शेवटच्या 5 मिनिटात मॅच बनवू शकेल, एक सुपर हिट झाली तर मॅच बनवू शकेल, बोनस पॉइंट लगातार 3 ते 4 आणले तर मॅच बनेल, आणि पकडीवर पकड लगातार 3-4 केल्या तरी सुद्धा लोन देऊ शकतील। यावेळेस मात्र बघा तुरतुर रेडर आलेले आहेत, चप्पल चतुर खेळाडू आहेत, पॉइंट ते काढून दाखवतील का? आपलाही रेडमध्ये गुण असावा असं प्रत्येक रेडरला वाटतं। मी माझ्या चढाईमध्ये गुण मिळवून दाखवेन या पद्धतीने मात्र प्रयत्न करतायत चढाईपट्टू। पवन शेरावत सारखी छलांग लावली आणि इथे पकड, चपलता खूप चांगली होती, थोडीशी शक्ती कमी पडली आणि पकड झालेली आहे। रेडचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय। नालासोपारा रेडर रेडवर, रानगाव समोर रेडचा प्रयत्न, डाबा कोपऱ्यामध्ये रेड, पुन्हा एकदा खोलवर चढाई आणि इथे रेडरवर आला, पॉइंट मिळतोय 2 गुण। हळूहळू का होईना मॅच बनवण्याची तयारी दाखवतायत नालासोपाराकर। मॅच बनेल, मेन रेडरला टॅकल केल्यानंतर या ठिकाणी मॅच बनवू शकेल। 2 खेळाडू अजूनही चढाईपट्टू आहेत रानगावचे, या ठिकाणी सपोर्टिंग रेडर रेड करतायत, अंदाज बांधून मात्र या ठिकाणी वेळ काढण्याचा प्रयत्न आहे। एका लोन नालासोपारा या मॅच कडे आशेनं बघू शकेल, हे रानगावला सुद्धा माहित आहे। लगातार 2 लोन अजूनही द्यायला संधी आहे, वेळ खूप बाकी आहे। रेडचा प्रयत्न नालासोपाराकर या ठिकाणी करताना दर्शक क्रमांक 15 4 प्रतिहल्लात्मक रेड, 2-2 ची साखळी, पॉइंट की पकड, काय घडेल आणि इथे फसला रेडर, पकड झाली आणि एक जुटीची एक जीवाची पॉवरफुल टॅकल पॉइंट। पकडीवर पकड, सामन्यावर रानगावची जखड। रानगाव 22 नालासोपारा 5, 15 गुणांची मजबूत आघाडी, या ठिकाणी मात्र 17 गुणांची आघाडी आहे। बघितलं आपण तर 5 मिनिट बाकी आहेत, 5 मिनिटांमध्ये अजूनही भरपूर काही होऊ शकतं। यू मुंबानं 14 गुणांची पिछाडी भरून काढली होती पटना पायरेट समोर, जयपूर पिंक पॅन्थर समोर। सीझन 3 8वा अनुप कुमार यांनी मात्र सीझन 2 मध्ये सुद्धा काय जबरदस्त कामगिरी केली होती, आणि यू मुंबानं इतिहास रचला होता। 14 गुणांची पिछाडी भरून काढताना 3 पॉइंटनं मॅच जिंकली होती। आज तसं काही घडेल का? इथे 17 गुणांची पिछाडी आहे, 2 लोन, म्हणजेच आपण 14 ते 15 पॉइंट मिळवू शकता, परंतु बोनस पॉइंट 5 कमीत कमी नालासोपाराला घ्यावे लागतील, 2 सुपर टॅकल करावे लागतील आणि 1 सुपर रेड करावी लागेल, तेव्हा कुठे शक्य होईल 5 बोनस अटेम्प्ट लगातार व्हायला। 6 पकडपट्टू 7 पकडपट्टू कोर्टमध्ये वसईच्या रानगावच्या लागतील। नक्कीच बघितला आपण रेडचा प्रयत्न, हा लाजवाब, क्या बात आहे, पॉइंट आणलाय रानगावच्या रेडरनं। विशाल पाटील यांनी करून दाखवलेले आहेत अनेक इतिहास। विशाल पाटील यांनी आपण युवा प्रो कबड्डी पुणे सिरीज मध्ये पालघर टीम पिछाडीवर असताना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 18 गुण पिछाडी भरून काढताना मॅच काढलेले आहेत, 11 गुण पिछाडी असताना मॅच बनलेले आहेत,
अशा अनेक सामने महिला कबड्डीपटूंचे सामने राज्य स्तरावर मात्र जाताना विरार विरुद्ध कुर्लाई सफाळे मॅच आपण महिलांची बघितली 9 गुणांची पिछाडी 11 गुणांची पिछाडी 3 मिनिटं असताना कुर्लाईनं मॅच काढलेले आहेत. आज तसं काही इथे नालासोपारा करतील का? कोच या ठिकाणी विशाल पाटील सर म्हणतात की मॅच बनेल परंतु 2 लोन नालासोपारा देतील का? संघ प्रशिक्षकांनी दिलेली प्रत्येक सूचना आपण जेव्हा सराव करता मैदानात असता संघ प्रशिक्षक जेव्हा ओरडतात आपल्यावर मात्र त्या ठिकाणी तेवढा जीवाच्या आकांताने खेळतात त्यांनी आपल्यामधील कला कौशल्य जाण दिलं असतं. आपल्यातील कमतरता भरून काढण्यासाठी कोच आपल्याला मात्र तेवढी ताकदीने सक्तीने मात्र सराव करून घेतात कारण त्यांना माहीत असतं की एक न एक दिवस सिक्का चालेल. याचा प्रयत्न बघायला मिळतोय जशी क्रमांक 11 विशाल पाटील अगदी बघितलं तर कबड्डीसाठी जीव ओतणारं व्यक्तिमत्व माणूस आहे. कबड्डीचा महाराष्ट्रात ओळख आहे कारण पालघर जिल्हा कबड्डी म्हटल्यानंतर विशाल पाटील यांचं नाव येतं. पालघर जिल्हा म्हटल्यानंतर राऊत सरांचं नाव येतं जिल्हा अध्यक्ष. पालघर जिल्हा म्हटल्यानंतर बंड्या ठाकूर ज्यांनी कबड्डी खऱ्या अर्थानं मात्र या ठिकाणी जतन करतायत. पालघर जिल्हा म्हटलं जी.के. फैस्टर ज्यांनी खऱ्या अर्थानं ही कबड्डी मात्र रोपटं लावलं पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. पालघर जिल्हा म्हटल्यानंतर पूजा पाटील लगातार 5 वेळा राष्ट्रीय कबड्डीपटू होताना या जिल्ह्याची आणबान शान वाढवली. पालघर जिल्हा होताना बघितला आपण तर महिला कबड्डी संघ विशाल पाटील कोच असताना पालघर जिल्हा फायनलला कुमार गट खेळला. पालघर जिल्हा कुमारी गट खेळला. सेमीफायनल खेळले. पुण्यात जाऊन पुणेवाल्यांना हरून दाखवलं आणि त्या ठिकाणी अजितदा पवार यांनी सुद्धा कमेंट्स केली होती की पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा जरी असला तर विशाल पाटील सारखे कोच पुणे जिल्ह्याच्या टीमला पराभूत करून दाखवू शकतात. महिला कबड्डीपटू हा इतिहास रचला गेला. 4 पकडपटू समोर आता रेडचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय. 5-24-24-5 रेडचा प्रयत्न पाहायला मिळेल नालासोपारा टीम कडनं रानगावच्या कोर्टमध्ये. बघा हाईट बघितली आपण ना तर या ठिकाणी राजपूतची आठवण करून देताना आणि त्या ठिकाणी मात्र तेवढ्या हाईटचा खेळाडू आहे आणि इथे 14 पकड परफेक्ट डाबा कोपऱ्यामध्ये अँकर होल्ड मात्र परफेक्ट झालेला आहे आणि आता मात्र थर्ड रेड स्मार्ट रेडर यावेळेस मात्र याचा प्रयत्न करतोय कबड्डी भाषेमध्ये चिकना कबड्डी प्लेयर आणि इथे मात्र पकड झालेली आहे. सुपर टॅकल होईल का आणि इथे पकड मजा येईल. आता बोनस पॉईंट घ्यावे लागतील नालासोपारा टीमला. मॅच बनवायची असेल तर लगातार बोनस अटेम्प्ट करावे लागतील. जशी क्रमांक 28 ओळख आपली अशी निर्माण करा की आपलं नाव यूट्यूबवर चमकलं पाहिजे. प्रत्येकानं कमेंट्स केली पाहिजे की ये बंदा कौन है. 28 की नंबर ये जर्सी किसकी है नालासोपारा टीम का. लेकिन सेफ पॉइंट घेतलाय. मजा येईल मॅचला. हर्ष मेहर आहा हो गया पॉइंट की पकड. राजे यशवंत नगर आपण प्रवेशद्वाराजवळ हजर नाहीयेत. कुर्लाई सफाळे आपण शूज घालून लगेच रेडी राहायचंय. दोन्ही टीम रेडी हवे आहेत. प्रवेशद्वाराजवळ या. राजे यशवंत नगर शूज घाला त्वरित या आणि कुर्लाई सफाळे बी फास्ट. राजे यशवंत नगर कुर्लाई सफाळे अंतिम निर्णायक पुकार. फायनल कॉल. शेवटचा 1 मिनिट बाकी मॅच संपायला. इथे मात्र सामना जवळजवळ जिंकलाय रानगाव टीमनं आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान. वा चांगल्या पद्धतीनं मात्र पुश आणि टॅकल पॉइंट मिळतोय रानगाव. आज रानगावचे 2 संघ खेळतायत. हा दुसरा संघ आहे. पहिला संघ आई अष्टभुजा विजय झालाय तर दुसरा संघ सुद्धा विजय. अभिनंदन आणि बाल मित्र मंडळ नालासोपारा आपलं गोड कौतुक. बीज आहे राजे यशवंत नगर कुर्लाई सफाळे